पिठोरी अमावस्यानिमित्त श्री पिठोरी सत्यनारायण महापूजा दिनांक 22 ऑगस्ट रोजी साई हॉल येथे आयोजित करण्यात आली। पिठोरी अमावस्या हा हिंदू धर्मातील एक महत्त्वाचा सण आहे। याला पोळ्या अमावस्या किंवा पिठोरी अमावस्या असेही म्हणतात। या दिवशी विवाहित स्त्रिया आपल्या अपत्यांसाठी, त्यांच्या दीर्घायुष्य, आरोग्य आणि सुख समृद्धीसाठी व्रत पाळतात। असा विश्वास आहे की या व्रतामुळे मुलांचे आयुष्य वाढते, संकटे टळतात आणि घरात सुख शांती राहते। या कार्यक्रमाचे आयोजक माजी नगरसेवक सुनील राजाराम वायले आणि माजी नगरसेविका शालिनी सुनील वायले यांच्या मार्गदर्शनाखाली दरवर्षी या पिठोरी अमावस्यानिमित्त सत्यनारायण महापूजेचे आयोजन करण्यात येते। यावेळी दर्शनाला मित्रपरिवार, राजकीय क्षेत्रातील राजकीय मान्यवर, सामाजिक उद्योजक, प्रभागातील नागरिक मोठ्या संख्येने दर्शनासाठी उपस्थित असतात। यावेळी या पिठोरी सत्यनारायण महापूजानिमित्त महाप्रसादाचेही आयोजन करण्यात येते। यावेळी सुनील राजाराम वायले, माजी नगरसेवक शालिनी सुनील वायले, माजी नगरसेविका गणेश किशन वायले, सुधीर मनोहर वायले, अनिकेत रविकांत वायले, राजाराम सदू वायले, मनोहर नथू वायले, अनिल किसन वायले, स्वप्नील रविकांत वायले, किसन नथू वायले, दीपक आत्माराव वायले, जयेश मनोहर वायले, रितेश सुनील वायले, सर्व वायले कुटुंब यांनी आलेल्या मान्यवरांचे स्वागत केले। यावेळी सर्व शिवसैनिक, कार्यकर्ते, अधिकारी, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। वायले नगरला आमचे जे सुनील वायले आहेत यांच्याकडे दरवर्षी पिठोरी अमावस्येचा जो पूजेचा कार्यक्रम असतो मोठ्या उत्साहात पार पाडला जातो। दरवर्षी संपूर्ण कल्याण, असं नाही की संपूर्ण ठाणे जिल्ह्यात मोठ्या आग्रहाचं निमंत्रण सर्वांना असतं आणि हजारो भक्तगण इथे महाप्रसाद घेतात। तुम्ही बघत असाल सर्वांची व्यवस्थेने, आपुलकीने विचारपूस करून सर्वांना दर्शनासाठी व्यवस्थित आणि महाप्रसाद देखील व्यवस्थित झालाय की नाही याची विचारपूस करत सुनील वायले सर इथे स्वतः आहेत आणि खूप मोठ्या उत्साहात हा पिठोरी अमावस्येचा कार्यक्रम पार पाडला जातो। तर या ठिकाणी आज पिठोरी अमावस्येच्या निमित्ताने, वायले कुटुंबीच्या निमित्ताने सत्यनारायणाची महापूजा आणि पिठोरी अमावस्येनिमित्त ही जी पूजा आयोजित केलेली आहे, या पूजेनिमित्ताने या कल्याण शहरामधूनच नव्हे तर भिवंडी आजूबाजूचा जो परिसर आहे, कल्याण ग्रामीणचा परिसर आहे, टिटवाळापर्यंतचा परिसर आहे, मुरबाडचा परिसर आहे, शहापूरचा परिसर आहे, या सर्व परिसरामधून वायले कुटुंबावर प्रेम करणारे सर्व अतिथीगण या ठिकाणी या पूजेनिमित्त उपस्थित असतात आणि हा वायले कुटुंबाचा वर्षभरामध्ये असणारा सर्वात मोठा सण म्हणून मानला जातो। या पिठोरी अमावस्येच्या निमित्ताने अनेक भाविक भक्त या ठिकाणी येतात आणि वायले साहेबांवर, श्री सुनील वायले साहेब यांच्यावर असणारं आपलं जे प्रेम आहे, वायले कुटुंबावर असणारं जे प्रेम आहे, ते प्रेम व्यक्त करण्याचा ते एक छोटासा प्रयत्न आमच्या सर्वांच्या हातून होत असतो। एक गेट टुगेदर ज्याला आपण म्हटलं तर स्नेह संमेलन ज्याला म्हटलं जातं आणि ही जी श्रावण महिन्याची अमावस्या आहे, श्रावण हा हिंदू धर्मामध्ये सर्वात पवित्र महिना मानला जातो। या श्रावण महिन्याचा संपूर्ण महिना संपल्यानंतर या अमावस्येच्या दिवशी श्रावणाचा समारोह होतो, समाप्ती होते। ती समाप्ती या पिठोरी अमावस्येच्या पूजेने होते। घरोघरी या पूजा केल्या पाहिजेत परंतु ते शक्य होत नाही, परंतु वायले कुटुंबियांच्या वतीने अशा पूजा आयोजित करून आमच्यासारख्या भाविक भक्तांना सुद्धा एक मोठी संधी उपलब्ध करून दिली जाते। हे आमचं नशीबच मानावं लागेल आणि ही पूजा आयोजित करत असताना येणाऱ्या प्रत्येकाला महाप्रसादाचं आयोजन केलं जातं। या सर्व पूजेचे यशस्वी नियोजन करण्याच्या संदर्भात वायले साहेबांचे जे कार्यकर्ते आहेत, जे शिवसैनिक आहेत, ते सर्व धडाडीने कार्य करत असतात। श्री सुनील वायले साहेबांचे जे चिरंजीव आहेत
रितेशजी वायले ते युवा सेनेच्या माध्यमातून कार्यरत आहेत. विभाग प्रमुख श्री रुपेश सकपाळ आहेत, त्याचबरोबर शाखा प्रमुख श्री प्रतीक चौधरी आहेत, त्याचबरोबर श्री आशिष अल्पतराव हे सर्व कार्यकर्ते एकजुटीने काम करून हा सर्व कार्यक्रम यशस्वीरित्या पूर्ण करण्यासाठी झटत असतात, प्रयत्न करत असतात. तर या पिठोरी अमावस्येच्या या सत्यनारायणाच्या पूजेच्या निमित्ताने मी सुनील वायले साहेब आणि त्यांच्या कुटुंबियांच्या वतीने जे उपशहर प्रमुख त्याचबरोबर भिवंडी लोकसभा संपर्क प्रमुख म्हणून कार्यरत आहे त्यांच्या वतीने आपल्या सर्वांना शुभेच्छा व्यक्त करतो आणि आई जगदंबेच्या चरणी प्रार्थना करतो की या महाराष्ट्रातला शेतकरी त्याचबरोबर गोरगरीब दीनदुबळ्यांना चांगलं आयुष्य लाभो, त्यांची परिस्थिती चांगली भरभराटीची हो आणि सर्वांना यश प्रदान करो हीच शुभकामना व्यक्त करून थांबतो. धन्यवाद.